हॅलो वेलकम बॅक टू अवर चॅनल. सो आज आहे गोव्याचा डे 3 आणि आता आम्ही चेकआउट करत आहोत या प्रॉपर्टीवरनं, जे की आहे रिवा बीच रिसॉर्ट. इथला एक्सपिरियन्स आमचा खरंच खूप छान होता. प्रॉपर्टी छान आहे, त्यानंतर इथलं फूड पण छान आहे आणि त्यानंतर प्रायव्हेट बीचचा ॲक्सेस आहे. सो या डू चेक इट आउट. आणि आता आम्ही निघालो आहे आमच्या नेक्स्ट लोकेशनला, जे की आहे साऊथ गोवा आणि तिथे आम्ही स्टे करणार आहे पॅलोलिम बीचला. So stay tuned. सो आम्ही पोचलो आहे साऊथ गोवाला आणि इथे आम्ही स्टे करणार आहे ऑक्सिजन बीच रिसॉर्टला, जे की आहे पॅलोलिम बीचला. हाय किकी. हाय. हाय किकी, ये आतमध्ये ये 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 ये. हां, किकी तर झोप झाली गाडीत, आता ती मस्त एन्जॉय करत आहे. अप्पा अप्पा. किकी तुझी बॅग कुठे आहे? बॅग ही आहे इथे. चला भूर, चला भूर. सो नेक्स्ट वीकला होळी असल्यामुळे इथे बोट राईड आता बंद होणार होत्या आणि लास्ट मोमेंट आम्हाला एक भेटली आणि आम्ही इथे आलो आहे बटरफ्लाय बीचला. उचल उचल उचल. प्रकारे किकीचं बटरफ्लाय आणि कोणता बटरफ्लाय बीच झालंय. किको किको पाणी कोणी टाकलं? पाणी कोणी टाकलं? दादा लागून दे, लागून दे. इकडे बघ, इकडे बघ. आणि हा आहे आमचा फेवरेट पार्ट साऊथ गोवाला आल्यानंतर. इथे पॅलोलिम बीचला आल्यानंतर आमचं एक ठरलेलं आहे ते की बोट राईड, त्यानंतर बस इव्हिनिंगला रिलॅक्स करायचं आहे बीचवर, त्यानंतर सॉफ्ट म्युझिक अँड डिनर अँड दॅट्स इट. सो त्यामुळे आम्हाला इथे साऊथ गोवाला यायला आवडतं, कारण की खूप शांत आणि रिलॅक्स वाटतं. साऊथ गोवाचं रिसॉर्ट. पल्ला 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 बिलकुल खाली नाही उतरत आता. किकी अबू. बस बस बस. ची 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 ची. बघ पाणी आलं, बघ पाणी आलं, बघ पाणी आलं, पाणी आलं. हा आला आला आला. बस बस बस. इनफ इनफ. जा तुम्ही खेळा. की तू काय करताय गायकी? आता झालंय आमचा पाण्यात खेळून. आता आम्ही निघालो आहे रेडी होऊन कोला बीच जायला.
एक अंडा ऑर्डर सांग. ऑर्डर सांग. आणि लंच झाला. त्यानंतर आम्ही आलो कोला बीचला. की गाडीमध्ये झोपले. सो आता ठीक आहे, तिची झोप झाली तर ती पण छान राहील आणि आम्ही थोडा वेळ रिलॅक्स करू. त्यानंतर आम्ही करू कायाकिंग. Here we go. इकडे मागं. आणि इव्हिनिंगला सनसेटचा व्ह्यू बघायसाठी आम्ही आलो आहे इथे कॅपुदरामाला. आणि असं झालं आमचं गोवा व्हेकेशन. आणि आता वाजता सकाळचे 6 आणि आता आम्ही निघायची तयारी करत आहे. की झोपली आहे तर तिला झोपू देते, तोपर्यंत आमच्या बॅग्स वगैरे आम्ही टाकून देणार आणि त्यानंतर आता निघू घरी जायला आणि बॅक टू वर्क. समुंदर कसं होतं? समुंदर ए किक्यू, समुंदर कसं होतं? पाणी कसं होतं ग? पाणी गोवाला पाणी कसं होतं? इकडे